आई आणि शोभताई यायच्यात मला निघावं लागेल. अण्णा पण बाहेर गेले बरं झालं, नाहीतर त्या तिघांनी मला घराबाहेर पाऊलही टाकून दिलं नसतं. 100 प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं. मला आता गपचूप निघावं लागेल. इंद्राणील तिकडे माझी वाट बघत असेल. उगाच उशीर नको व्हायला. बाहेर आता कोणीच नाही. हीच ती संधी, लगेच निघाला हवं. सानिका, सानिका, अगं थांब. सानिका, कोणालाही न सांगता कुठे निघून गेली अचानक. आणि जरा घाबरलेलीच वाटत होती. काल तिचं असं आनंदी असणं आणि आता कोणालाही न सांगता निघून जाणं, काहीतरी गडबड नक्की आहे. हे पैसे घ्या, घ्या. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, काय मी जे तुम्हाला समजावून सांगितलंय का नाही, अगदी तसंच व्हायला पाहिजे. तुम्हाला प्लॅन कळला ना? हो हो हो, नीट कळलंय. आम्ही तसंच करू. बघा, ऐन वेळेला मला कुठला पण गोंधळ गडबड चालणार नाही. तो टेम्पोवाला आला की त्याला अजिबात घाबरायचं नाही. जो प्लॅन आपला ठरलाय तो आपल्याला 100% वटवायचा आहे. तुम्हाला तिथे रस्त्यात अडवायला आणि पुढचं सगळं प्रकरण नीट हँडल करायला मी स्वतः तिथे असणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे घाबरायचं नाही अजिबात. तुम्ही फक्त तुम्हाला जे नाटक करायला सांगितले ना ते चोखपणे करा. बस, बाकी सांभाळून घ्यायला मी आहे ना. हो हो साहेब. चला, जा जा. एक नंबर हृदय सर. आता बघूया शुभू स्वतःला तरी कसं वाचवतोय. त्याच्या संकटात जे काय घडणार आहे नव, त्याचा त्यानं स्वप्नात पण विचार केला नसेल. परफेक्ट. आता शुभूचा गेम ओव्हर. वाह, म्हणजे डायरेक्ट तिकीट कापण्याची भाषा. विश्वंभरचं शिक्षण मंत्री पद आणि राजकीय सीट आता धोक्यात आली आहे, असाच याचा अर्थ आहे. आणि ह्याला दुसरं तिसरं कुणीही कारणीभूत नसून फक्त आणि फक्त ती श्रावणी आहे. ती श्रावणी घरातून गेली काय, या विश्वंभरचं कामातलं आणि राजकारणातलं लक्षच उडालंय. पण या संधीचा मी फायदा करून घेऊ शकते. कसा? काय करू शकते मी? हॅलो, मी आता व्हॉट्सॲपवर तुला काही गोळ्यांची नावं लिहून पाठवते. तू इथे बंगल्यावर ताबडतोब त्या गोळ्या घेऊन ये आणि मला दे. कोणालाही संशय येता कामा नाही, समजलं ना? काय? लवकर ये. हीच योग्य वेळ आहे. श्रावणीच्या जाण्याने आधीच विश्वंभर खचून गेलाय. त्यात त्याला या गोळ्यांच्या मदतीने आजारी पडून मी त्याला बेडवरच खिळवून ठेवीन. एकदा का त्याचं लक्ष राजकारणातनं उडालं की मग त्याच्या हातातून येत्या इलेक्शनमध्ये सीट जाणार आणि पक्षाकडून मतदारसंघातून पुढची शिक्षण मंत्री मी होणार. कारभारने, ए शोभे, सानिका, अरे घरात कुणी आहे का नाही? कारभार मला समध्या बायका एकाच वेळी गेल्यात कुठं? सानिकाचं ठीक आहे, ती आई बरोबर बाजारात गेली असेल. पण श्रावणी बी दिसणार, ती कुठं जाणार आहे? आय आय आय
दे आम्ही ठेव. ए सानिका, सानू कुठं आहेस ग? जरा पाणी दे ग बाई. काय ग आई, ती श्रावणी पण नाही दिसते घरात. कुठं गेली असेल? आम्ही तर म्हणतो कुठं तरी हुंडारायलाच गेली असेल बाहेर. बघ या घरात आल्यापासून कोणीच नाही या घरामध्ये. कोणी बी नाही म्हणजे काय? सानिका असेल की आत झोपली असेल बघा जरा. सानिका तुमच्या संकट नाही आहे? म्हणजे सानिका घरात नाही? आई, आम्ही तर सांगतोय ती श्रावणीच फूस लावून घेऊन गेली असेल सानिकाला बाहेर. म्हणजे एकतर पत्रकारांकडे गेली असेल, नाहीतर त्या इंद्रनीलची कंप्लेंट करायला डायरेक्ट पोलीस स्टेशनात. भाई आई, आम्ही सांगालोय त्या पोलिसांना काय भरोसा नाही, काय करेल कधी. असं असेल ना शोभे, तर तिची काही खैर नाही आज. 4 दिवस या घरात नाही आली तर स्वतःला काय कारभारी समजायला लागली काय? कारभारने शांत होय जरा. हा, आणि आज चल, मला जरा तुझ्या संगत बोलायचं लय महत्वाचं आहे. मला कुठं बी यायचं नाही, आणि जे काय बोलायचं तुम्ही इथंच बोला. कारभारने हे हिथं बोलण्यासारखं नाहीये, लय महत्वाचं आहे. आतमध्ये चल. असं काय महत्वाचं आहे? आता एवढे म्हणाले तर चल जाऊ की आत. शोभे, यो नवरा बायकोतला विषय आहे काय? तुला यायची गरज नाही. तू स्वयंपाकाचं बघ. चल गात, चल चल आतमध्ये. मॅडम, तुम्ही सांगितलेली औषधं आणले. ठीक आहे, जातो. विश्वंभरला तर मी माझ्या हाताने नामोहरम करीनच, पण त्या स्वीटीचा प्लॅन कुठपर्यंत आला ते बघायला हवं. फोन का घेत नाहीये? स्वीटी, आपलं सावज कधीही इथे येऊ शकतं. त्यामुळे तो इथे येण्याआधी तू लप. हा, कारण जर त्यांनी चुकून सुद्धा आपल्याला एकत्र बघितलं ना, तर त्याला समजेल की आपला काहीतरी प्लॅन आहे म्हणून. हा, जा जा, तू लप. हा, जा. हा, लखनंदा मॅडम बोला. अगं स्वीटी, मी तुला फोन करते, तू फोन का घेत नाहीस ग? अहो, ते जरा फिल्डिंग लावत होतो ना हो, म्हणून कळला नाही मला तुमचं फोन आलेलं ते. अच्छा, काय म्हणजे आपला प्लॅन सगळा व्यवस्थित आहे ना? काही गडबड वगैरे नाही ना? मॅडम, हो शुभ शुभ बोला की हो. प्लॅन मध्ये काहीच गडबड होणार नाहीये. समजा प्लॅन कसा पक्का ठरलाय. आणि आता त्या 2 पोरीला पण कामगिरीला पाठवले. तू नीट समजावून सांगितलंयस ना त्यांना? तर काही प्रॉब्लेम करणार नाहीत ना ग? अहो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. समजा प्लॅन रेडी आहे. काहीच गडबड होणार नाहीये. मॅडम, तुम्हाला प्लॅन सांगू काय? म्हणजे बघा काय होणार. आपण ज्या ठरवलेल्या पोरी आहेत ना, त्या रस्त्यावर थांबणार लिफ्ट मागत. मग शुभू तिथून टेम्पो घेऊन येणार. त्या पोरी त्याच्याकडे लिफ्ट मागणार. मग शुभूचा भोळा स्वभाव, तो त्यासने लिफ्ट देणार. त्या पोरी स्वतःचे हात बांधून घेणार. मग काही अंतरावर रुद्र सर त्याला वाटेत अडवणार. मग काय, पोरींचं अपहरण केल्याच्या आरोपाखाली रुद्र सर त्याला रंगे हात पकडणार आणि पोलिसात टाकणार. मग बघा कशी मज्जा येते. जेलमध्ये सडत राहणार तो. हाय का नाही विषय एंड प्लॅन? हा, वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे आपला प्लॅन 100% सक्सेसफुल. बिचारी श्रावणी स्वतःला शहाणी समजत होती ना. आता नवरा जेलमध्ये गेल्यावर काय करणार आहे ते बघायचंय मला. काय करणार हो मॅडम, काय करणार ती? दुसरा काय पर्यायच राहणार नाही तिच्याकडं. एकतर रडत राहील, नाहीतर शुभूसाठी दुसऱ्यांकडे भिका मागत राहील. बरं, तू सगळं व्यवस्थित कर आणि झालं की मला फोन कर. हा, होय मॅडम, ठेवतो काय? चल बाय.